नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्यामध्ये आपण हेल्थ, वेल्थ आणि सक्सेस या विषयावरती चर्चा करत असतो. आणि यामध्ये आपण एक नवीन सीरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण अपना टाइम आएगा या सीरीजच्या अंतर्गत आपल्या भागातील रील स्टार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर लोकांना आमंत्रित करत असतो आणि त्यांचा सगळा प्रवास, रील्स बनवतानाची त्यांची सगळी मेहनत आणि त्यांचा सगळी सक्सेस स्टोरी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशीच एक आपल्या भागातील रील स्टार किरण भाऊ आगळे आणि त्यांची टीम आज आपल्या भेटी आलेली, आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. तर किरणचा प्रवास नेमका रील्सचा कसा झाला आणि त्यांचा जे आज सक्सेस मिळाले, जवळपास एका महिन्यामध्ये त्यांनी 18,000 फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती त्यांचे झालेले आहेत. तर हा त्यांचा याच्या मागील सगळी इन्स्पायर्ड स्टोरी आणि त्यांनी कधी सुरुवात केली होती वगैरे सगळा प्रवास त्यांचा आपण जाणून घेणार आहोत. तर जास्तीचा वेळ न घेता आपण किरणकडे जाऊयात आणि त्यांचा परिचय घेऊयात. किरण, सर्वात अगोदर तुमचं आणि तुमच्या स्ट्रेट टीमचा आपल्या स्टुडिओमध्ये खूप स्वागत आहे. थँक यू सर. मला अगोदर तुमचा परिचय हवा आहे तिघांचा. मूळचं तुमचं गाव कुठलं आणि सध्या तुम्ही काय करता, म्हणजे रील्स सोडून काय करता? मी राहणार भाटेपुरीच आहे, तालुका जालना जिल्ह्याचे. म्हणजे जालन्यावर आमचं गाव सरासरी मला वाटतं 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. मी गावामध्ये सध्या सलूनचं काम करतोय. सलूनचं काम केल्याच्या नंतर मग रील्स वगैरे शूट, म्हणजे आमचं जे चालू असतं कंटेंट वगैरे, मग त्यानंतर 10च्या नंतर म्हणजे तवायची शाळा पण सुटती, मग आम्हाला वेळ मिळतो. मग आम्ही ते 2.5-3 तासामध्ये आमची एक कंटेंट असतो 1 मिनिटाचा किंवा 40 सेकंदचा, त्यासाठी आम्हाला खूप टाइम आमची रील्स तयार होत असते सगळी. ते तयारी करावं लागेल. तयारी करायला. मूळचे तुम्ही तिघही भाटेपुरी एका गावची? एकाच गावचे दिलं. पण बाकी शिक्षण वगैरे किती झालं तुझं? माझं शिक्षण तर 10वी झाले. 10वी नंतर पुढे शिक्षण नाही? नाही, म्हणजे खूप परिस्थिती त्या टायमाला खूप अवघड होती, मग मी केलेच नाही. बरोबर. परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता आलं नाही येत आला. व्यवसायाला लागला, स्वतःची स्वतःचा दुकान गावामध्ये तू सुरू केलं. तर घरी कोण कोण असतं? म्हणजे घरी माझे आई बाबा आणि एक भाऊ आहे छोटासा. भाऊ छोटा आहे, तुझ्याहून छोटा आहे? हा, माझ्याहून छोटा आहे. भाऊ काय करतो मग? भाऊ बस आपलं हे 300-400 रोजाना कामाला जातो. त्याला आमचं जास्त काम जमत नाही. तर मग तो करतोय बिगारी काम. मग मी आपलं समजा दिवसभरात 400-500 रुपये जे कमवून मग ते घरी आई बाबाला नेऊन द्यायचं त्यांचं समजा. बरोबर. त्यांना मग तू दुकान चालवून रिकामा वेळ दुपारच्या वेळेस या रील्स वगैरे तू बनवतो. शेती वगैरे घरी आहे का? काय शेती आहे, पण एकच एकर आहे. एक एकर? आणि म्हणजे ते शेती जे आहे ना, एकच एकर आहे, पण म्हणजे खूप खडकाची आहे, त्याच्यात जास्त काही येत नाहीये. विकत काही नाही, काहीच नाही पिकत. त्याच्यामुळं सगळं बाहेरून स्वतःचा काही जो काही रोजगार निर्माण करायचा आहे. भाऊ याला जातो बिगारीला आणि तू स्वतःच दुकान करून सगळा उदरनिर्वाह तुम्ही घराचा भाग होतो. रील्स मग बनवायला तू कधीपासून सुरुवात केलीस? सर मी 2017 ते 18 मी तेव्हापासून मी रील्सचा मला खूप नाद होता. म्हणजे विशेष त्या टायमाला माझ्याकडे मोबाईल नव्हता. म्हणजे समजा माझ्या मित्राकडे मोबाईल असायचा, मी त्यांना म्हणायचो मला एक रील्स काढून द्या, पण ते मला मोबाईल देत नव्हते. बरोबर. ते मला देत नव्हते मोबाईल. पण त्या टायमाला डोळ्यात पाणी यायचं माझ्या, बाबा माझ्याकडे माझा मोबाईल कधी येईल. अरे वा. मी खूप खूप संघर्ष केला माझ्या आयुष्यामध्ये इथपर्यंत येण्यासाठी. खूप सांगता येणार नाही सर. बरोबर. हो. मग हे असं एखाद्याचं समजा एखाद्याला जर म्हणलो मला एक रील्स करायची, तो मग मला म्हणायचा चल माझं एवढं एक काम कर. मग मी त्याच्या शेतामध्ये जायचो 2-2.5 तास, म्हणजे उन्हात काम करायचो बाबा एक रील्ससाठी. बरोबर. 30 सेकंदाच्या रील्ससाठी. मग तो तेव्हा कुठंतरी तो मला द्यायचा, मग मी माझ्याकडून ती रील्स चुकायची कशी हो, पण मी घ्यायचो. मग तो पण मला लोक शेअर करत नव्हता, म्हणजे मी कशी घ्यायची, पण मी कसं तरी ती रील्स घ्यायची आणि आपली तेव्हा मी थोडंफार पोस्ट करायचो. त्यानंतर माझे मग तेव्हा तर आपलं टिकटॉक होतं, त्याच्यावर माझे 1000 म्हणजे फॉलो झाले. ते त्यानंतर बॅन झालं, मग इंस्टाग्राम आलं. मग त्याच्यावर पण मी खूप रील्स तयार केल्या. त्याच्यावर पण माझे 1200-1300 फॉलो झाले होते. आयडी ते रिपोर्ट मारली, काय झालं ते माहिती, आयडी डबल ती डिलीट झाली. त्यानंतर मग मला काढून टाकलं. म्हणलं आपण म्हणजे आपलं काही खरं नाही म्हणलं याच्यावर शाश्वत काहीच नाही म्हणलं. मग त्या म्हणजे 1-2 वर्ष मग मी म्हणजे आपल्या व्यवसाय चांगला कामाशी काम केलं. पण नंतर परत मग मनामध्ये आलं नाही, मला आपल्या मनात जिद्द आहे, आपल्याला ते आवडतं, आपला छंद आहे, पण त्याला सोडू शकत नाही म्हटलं. बरोबर. मग मी परत म्हणजे माझ्याकडे मोबाईल नव्हता, म्हणजे मी जे काम होतं जे उरण 10-5 मागं टाकून 2-3 हजारचा एक सेकंड हँड मोबाईल घेतला, म्हणजे थोडेफार रील्स करायचो, सोडायचो. बरोबर. असं करून मग 1-2 वर्षात 15 थोडेफार 1000 फॉलो झाले माझे. त्यानंतर मग म्हणजे परत मला झालं की आता थोडा चांगला मोबाईल घ्यायचा. बरं. डबल 2-3 वर्ष खूप झटून काम केलं. तर मग आयफोन घेतला.
आयफोन हा आयफोन कधी घेतला तू आता? आयफोनला मला कम से कम तरी 6 महिने झाले. त्यानंतर मी म्हणजे जास्त व्हिडिओ मी म्हणजे करीत नव्हतो. त्यानंतर मग आयफोन घेतल्याच्या नंतर मग 1-2 व्हिडिओ सोडले. ते थोडेफार समजा म्हणजे तेव्हा माझे यूज मला याच्यात 2000-3000 त्यानंतर 4-5000 यूज आल्या. म्हणजे मनातला चांगलं वाटलं बाबा. कॉन्फिडन्स वाढला. हा कॉन्फिडन्स वाढला की नाही आपल्याला लोक पसंत करतात आपल्याला. त्यानंतर मग मी माझ्या मनात वाटलं की आपण होऊ शकतो काहीतरी. म्हणजे माझी जी सोडलेली मला माझ्यासोबत कोण नव्हतं त्या टायमाला, पण मी एकलाच करायचो. मग शूट वगैरे कोण करायचं? म्हणजे एक मुलगा आहे कृष्ण नावाचा, कृष्ण पांडुळे. तो म्हणजे ना म्हणजे तो पण 7वीला आहे, खूप छोटा आहे, पण त्याने ना खूप सपोर्ट केला मला. याचे आई बाबा त्याला मारायचे, याच्यासोबत जाऊ नको, मी टुकार आहे समजा. मला खूप काहीतरी म्हणजे बोलायचे. काही बोल. आपण मी ते म्हणजे तो राग म्हणजे बाजूला ठेवला, पण आपल्या मनात पण तो माझ्यासोबत यायचा. काम चालू ठेवलं. हा काम चालू ठेवलं. त्याच्यानंतर पण मला 2 महिन्यामध्ये असं यश मिळालं की मी डायरेक्ट 18,000 फॉलो पर्यंत गेलो. आणि मला फॉलोअर्सला इतका सपोर्ट केला की मी त्यांचं पण आता खूप आभार व्यक्त करतो. कोणती पहिली रेस कोणती व्हायरल झाली सगळ्यात? म्हणजे पहिली जी रेस आहे ना, ती हुंडा नको मामा फक्त मला पोरगी दे. आम्ही एक सहज म्हणजे आम्ही शूटसाठी गेलो शेतामध्ये. मग ती रेस आली, म्हणलं आपण करा. माझ्याकडे समजा धोतर होतं, त्यानंतर ते शर्ट, टोपी, रुमाल एकदम परफेक्ट केलं मी. त्यानंतर याला साडी घातली. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही सगळे मिळून आमची टीमला ती एक रेस केली. त्यानंतर ती रेस सोडली. त्याला म्हणजे ती 2 दिवसामध्ये त्याला फक्त 1000 व्ह्यूज आले. मला वाटलं हा जाणार नाही. मग त्याच्यानंतर आम्ही काही जास्त व्हिडिओ सोडलेत नाही. पण त्यानंतर म्हणजे त्या दिवशी 4-5 दिवसानंतर ती रील्स खूप व्हायरल झाली. बरोबर. मनात एकदम खूप भारी वाटलं. 1 मिलियन व्ह्यूज ते म्हणजे 1 मिलियन व्ह्यूज मनात खूप भारी वाटलं. सगळे मित्र हे लगेच पोहोचले, आपल्याला व्हिडिओ चालला. बरोबर. त्यात कमेंट बघून अतिशय मला खूप आनंद वाटला. नंतर म्हणलं मग आता चला म्हणलं आता आपण डबल. मग त्याच्यावर मग त्याचे समजा त्या हुंडा नको मामावर आम्ही 4 रील्स केल्या. त्याच्यात ते 4 पण रील्सला आम्हाला खूप सपोर्ट केला. 4 पण तेच व्हायरल. हा ते 4 पण झाले. त्याच्यानंतर मग जेच आमचे रील्स व्हायरल झाले की आम्हाला कुठं थांबलोच नाही आम्ही. म्हणजे हे दोघं त्या रेस मध्ये होते. हो येस. थोडक्यात हे दोघं तुझ्यासाठी लकी ठरले. नक्की ठरले. आता तुम्ही याला कधी जॉईन केलंस? किरणला किती दिवस झाले जॉईन? आम्हाला झाला 1-2 महिने. एकच महिना. 1 महिन्यापासून तुमचा खरा प्रवास सुरू झाला. येण्याचा आपण फोन केला तेव्हापासून याची संकोच नव्हतं राहत. मग येणं एक दिवस आपल्याला नेलं व्हिडिओ काढसाठी साडी घालून. ते म्हणे काढा म्हणे एक व्हिडिओ. मग याची संग्रह मग आम्हाला लाभ लागला. आम्ही व्हिडिओ काढायचं मग आम्ही याची सास सोडली. व्हिडिओ का म्हणे मग सास सोडायची. मग आम्ही म्हणलो आम्हाला ते सास सोडायची. तुला लिहिलं म्हणायचं म्हणलं आम्हाला. बरोबर. खूप संदेश. आणि घरचे मार पण आम्ही याला लय मोर आणले इतकेला मारलं. बरोबर. घरच्यांनी विरोध केला तुम्हाला? खूप लय मारलं, खूप मारलं आम्ही. कशाला दिसलं? काय म्हणत होते घरचे? घरचे म्हणजे ते तुकार पोरगे असं आहे तसं आहे. पण त्याला माहित नाही ना कसं तुकार येतं ते. पण हे म्हणजे चांगलं राहत होतो. पण पहिले तुम्हाला काही वाईट बाणाला वगैरे लावतो का? मला काही दारू प्यायला वगैरे लावली? काहीच नाही याकडे काहीच नव्हतं. तुला काही व्यसन वगैरे आहे का? काहीच नाही लागलं एकदम. म्हणजे कहून की आपली परिस्थिती जेव्हा म्हणजे पप्पाची परिस्थिती बघून ना काहीच मला अक्षरशः काहीच वाटत नाही. म्हणजे चांगलं नाही आपण म्हणलं बाबा. बरोबर. म्हणजे तू मुळाचा हाडाचा कलाकार आहेस. तुला असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी करण्याची आपण काहीतरी करू शकतो, काहीतरी होऊ शकतो. ती तुझी कला तुला दाबून ठेवायची. मला वाटतं असे भरपूर कलाकार आपल्या गावखेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आहेत. त्यांना खऱ्या अर्थानं टिकटॉकनं इंस्टानं हे एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे आणि त्याचं चांगल्यापैकी उपयोग आपल्या गावखेड्यात जे सगळे तरुण करतात त्यांनी केला पाहिजे आणि त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. ते काहीतरी करतायत, धडपडतायत, त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. त्यांना मागे ओढायला नाही पाहिजे. आणि हे करताना फक्त बऱ्याचदा कधी काय होतं, आपण वाहत जातो आणि चुकीच्या पण रिस्क काही होतात किंवा गॅमलिंगचे प्रमोशन वगैरे पण काही रील स्टार बरेच करतात. आता 18,000 फॉलोअर झाले तर काही कोलॅबोरेशनसाठी वगैरे काही प्रमोशनसाठी कॉल वगैरे काही आलं होतं? हो सर, 2दा आला होता. पण म्हणजे त्यांची जे आपलं पेमेंट आहे ना खूप कमी होतं. मग मी म्हटलं जाऊ द्या, म्हटलं नाही पुरत म्हटलं. म्हटलं आता होत राहील याच्यानंतर. तर म्हटलं होतच राहील. हो. तर काय मग भविष्यातलं स्वप्न वगैरे काय करायचं काय? आता जर सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर समजा आता समोर होईल. आता माझ्या तर इच्छा आहे रील स्टार वालाची खूप मोठी. बाबा आपण सगळ्यात आलं काहीतरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण करायची. हो सर. आणि एक रील स्टार म्हणून ओळख वाटतं. आणि आता प्रेक्षकांना जर आपल्याला साथ दिली तर खूप चांगलं होईल. पण आता त्यांनी पण खूप साथ दिलेली. नाही नक्कीच. एका महिन्यामध्ये तुमचे 18,000 फॉलोअर्स झालेत. हे काही साधी गोष्ट नाही. पण मित्रांनो 18,000 फॉलोअर जरी एका महिन्यात वाढत असले तर हे
एका महिन्यात नसते झालेली. त्याच्या मागे 2016-17 पासून तुम्ही मेहनत घ्या. त्यामध्ये जवळपास 7-8 वर्षाचा सगळा जो अनुभव आहे आणि ती मेहनत होती म्हणून तो अनुभव तुमच्या कामाला आला आम्हाला आणि एका महिन्यात तुम्हाला त्याची ग्रीप भेटली. त्याच्या मागचा खूप संघर्ष होता. सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर घरच्याच्या, गावकऱ्यांच्या, मित्राच्या काय प्रतिक्रिया होत्या? मित्राच्या प्रक्रिया अशा होत्या की मित्र म्हणायचे तुपल्याकडून काही होणार नाही, नाव ठेवायचं सर. आता सध्या पण जर डोळ्यात पाणी येतं, माझ्या गावकऱ्यांना मला खूप विरोध केला. यांना पण सांगितलं तुम्ही त्याच्यासोबत राहू नका, तुम्हाला तुमचं काही होणार नाही, तो ना खराब आहे म्हणे. असं रील्स वगैरे व्हायरल होत नसतं म्हणे, कोणी काय म्हणजे फेमस होत नसतं म्हणे. हा तर त्यानंतर मनात म्हणजे असं डोळ्यात पाणी यायचं, मनात आलं वाटायचं बाबा आपण कुठंतरी कमी पडतोय म्हणजे असं वाटायचं. पण नंतर खूप विचार जर केला तर म्हटलं आपण यांच्या जिद्दीवर मोठं व्हायचं म्हटलं. बरोबर. हा यांना मी समजून सांगितलं, आपल्याला खूप लोकांनी म्हणलं असं केलं, म्हणलं आपलं तर काहीतरी बनवून दाखवायचं. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यानंतर खूप जास्त फॉलोअरले 10,000ला. तर समजा लोक इतके बदलले की तुम्हाला सांगतो, आमच्या लगे आमच्या सोबत ते सर वागणं ते लगे ते आधी आम्हाला खूप आदर दे. हा आता तर आता तर तुमचे प्रत्येक व्हिडिओ जर बघितले तर लाखो लोक महाराष्ट्रभरातून तुम्हाला बघतात. हा मिलियन मध्ये बघतात आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात, गावखेड्यात तुम्ही जाता, संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखणार आहे. याच्यामध्ये तुमच्यातली कला आणि क्रिएटिव्हिटी बघता, याच्यामध्ये कोणताही वाद नाही असं मला तरी वाटतंय. तर आता आणि पहिल्यातल्या बघण्याचा दृष्टिकोन काय बदलला घरच्यांचा, लोकांचा, काय कशा प्रतिक्रिया जातात? आता म्हणजे पहिले आम्हाला ते खूप बोलायचे, त्यांचं म्हणजे ते खूप चिडचिड करायचे, पण आता तसं काही नाही करत. आता काही म्हणतात करतायत तर करू दे. आता म्हणजे मला आम्ही त्यांच्या समोर रील्स करतो. हा. पण ते आम्हाला काही नाही बोलत. एकदम एक्झॅक्टली आता आम्ही गल्लीमध्ये रील्स तयार करतो. म्हणजे पहिले आम्हाला खूप लाज वाटायची, आमच्यात हिंमत होत नव्हती. बरोबर. आता आम्ही गल्लीमध्ये समजा साडी घालून रील्स करतो, हे करतो. मनामध्ये आता समजा म्हणजे पहिले खूप लाज होते, पण आता लाज नावाचा शब्द निघून गेला आणि फक्त आपल्याला जे करायचं का आपण बस त्यालाच फॉलो करतो. आणि आता लाज शरम सगळी संपलेली आहे. आता एक पॅशन झालंय आणि नक्कीच हे तुम्हाला खूप मोठ्या उंचीवर पोहोचेल, याच्यामध्ये काही वाद नाही. मला सांगा, आता याच्यासाठी एखादा रील्स बनवण्यासाठी त्याच्यासाठी स्क्रिप्टिंग लागते, आयडिया लागते. ती आयडिया तुम्हाला कशी सुचते आणि एक रील्स बनायला साधारण किती वेळ तुमचा लागतो, किती वेळ जातो? एक रील्स बनवायला 3 ते 4 तास तर आरामशीर लागतो. कारण की जे स्किप करतात म्हणजे तयार करायचे म्हटलं तर खूप विचार करावा लागतो आधी. हा सुखाना म्हणजे जेवण पण करू वाटत नाही. कारण की आपल्याला एकच असतं की बाबा आपल्या म्हणजे आपल्या इंस्टाग्रामवरती एक तरी रील्स आज सोडायचे असतात. ते नवीन काहीतरी बाबा की म्हणजे कॉपीराइट पण झालेले पाहिजे आणि लोक नाव बी ठेवलं नाही पाहिजे कोणाचे कोणाचे. तर त्यासाठी खूप विचार करून मग शब्दाला शब्द जोडून खूप विचार करून मग तेव्हा कुठं एक रील्स बनवतो आम्ही 1 मिनिटाची किंवा 40 सेकंदची. किती वेळ लागतो एका 30 सेकंदाच्या ते 1 मिनिटाच्या रील्स बनवण्यासाठी? तरी बनवण्यापासून आयडिया पासून ते एडिटिंग पर्यंत अपलोड करण्याचं सर तरी पण 3 ते 4 तास आरामशीर लागतात. 3 ते 4 तास आराम. एक 30 सेकंदाच्या रील्स आहे. हो सर, खूप मेहनत आहे सर. खूप मेहनत तर खूप आहे. त्यासाठी मेकअप करावा लागतो. मग मेकअप वगैरे कोण करतो तुमचं? मी स्वतःच करतोच. मी स्वतः यांना पण याला स्वतः मी करतो. सगळ्याला मेकअप. आमच्याकडे ते सगळं सामान आहे. आम्ही आमच्या सोबत घेऊ. याच्या अगोदर शाळेत वगैरे काही नाटकं वगैरे करत होतात का? काही उडे वगैरे बरेच? नाही तेव्हा ते म्हणजे तेव्हा तर हिंमत झालीच नाही सर कधी ऍक्च्युली. शाळेत वगैरे स्टेजवर काही काहीच नाही. थोडक्यात तुझीतली जी कला, त्या कलेला वाव मिळाला तो टिकटॉक नंतर, शाळा वगैरे सुटल्यानंतर. हो बरोबर. आता हा बऱ्याच वेळचा बघतोय, नुसतं ऐकतोय. तुझा बद्दल तू सांग, तुझं नाव वगैरे काय, तुझा परिचय प्रेक्षकाला दे. खूप आनंदी पगावा. घरच्याचा काय विरोध वगैरे घरचे आणलं सर लय आणलंय? मग आता काय काय घरच्याला काय उत्तर दिलं तुझं त्याच्यानंतर? मी म्हणलं माझ्या घरच्या मी समज राहणार हे सांगत राहणार. आणि भविष्यात काय करायचं तुला? तुझं काय स्वप्न आहे? माझं तेच रजिस्टर तुला रजिस्ट्रार व्हायचं. बर. आता तू कितीला आहेस? 7वी. कोणत्या शाळेमध्ये? जिजामाता मध्ये भाट्यापुरीमध्ये. आणि तू कितीला आहेस? 9वीला. तुमचं नाव सांगितलं नाही तुम्ही दोघांनी परिचयामध्ये. मग आपल्याला शुभम दीपक आवाडे. आणि तुझं? तर दीपक आवाडे. आनंद दीपक आवाड. आता हे तुम्ही दोघं भाऊ आहेत का? हा भाऊ, सख्खे भाऊ. सख्खे भाऊ आहे तुम्ही? हा मोठा आला ना. हा म्हणजे दोघं भाऊ घेतले तुम्ही सोबत. बर, चांगली गोष्ट आहे. असाच किरणला तुमचा सपोर्ट असू द्या. आणि महाराष्ट्राला देखील, महाराष्ट्रातले आपले जे काही प्रेक्षक या व्हिडिओ बघत असतील त्यांना देखील विनंती करा की किरणला आणि किरणच्या सगळ्या टीमला, या सगळ्यांना सपोर्ट करा. ग्रामीण भागामधून येऊन ते स्वतःची कला आपल्या समोर सादर करून आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा. त्यांच्या अकाउंटची आयडी मी या ठिकाणी देत आहे, त्यांना फॉलो करा.
आणि त्यांची कला बघा. ते तुम्हाला नक्कीच जेव्हा तुम्ही थकून भागून येता तर तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याची ताकद त्यांच्या प्रत्येक रील्समध्ये असते. मला सांग, काही Instagram व्यतिरिक्त काही YouTube वगैरे करण्याचा काही प्लॅन आहे का भविष्यात? काय करण्याचा प्लॅन आहे? सर आता म्हणजे मी यूट्यूब चॅनल खोललेला आहे आणि मला त्याच्यामध्ये पण खूप सारे व्ह्यूज आलेले. आता सध्या तर 2800 असे माझे सबस्क्राईब आहे सध्या पण. मग आता भविष्यात समज तू यूट्यूबर झाला तर स्वतःचा तुमचा जो व्यवसाय आहे पारंपरिक तो सोडायचा तुझा विचार आहे? नाही सर, कारण की आपण त्याच्यामुळे सर खूप मोठं झालो. हां. आपण त्याला कसं सोडू शकतो? ते करता करता तुला हे करायचं, हो सर. दोन्ही पण सोबत घेऊन चालायचं. हो सर. आता एवढ्या सगळे तुझे फॉलोअर्स वगैरे वाढले, तर DM मध्ये काही मेसेज वगैरे येतात का मुलीचे वगैरे कोणाचे काही? खूप म्हणजे खूप येतं, पण सर मी त्या गोष्टीकडे कधी म्हणजे फोकस नाही करत सर. नाही लक्ष हो सर. डायव्हर्ट नाही व्हायचे नाही आपल्या कामावरून आणि हो. स्वप्नावरून बाजूला बनायला नाही सर. तर नक्कीच तुमचा सगळा खूप छान असा प्रवास आहे. एवढ्याशा छोट्याशा गावामधून येऊन आणि तुमचा सगळा तुम्ही जो प्रवास सांगितला की सुरुवातीचा विरोध वगैरे घरच्याचा असेल किंवा मित्राचा असेल, ते सगळं त्याला दुर्लक्षित करून तुम्ही इथपर्यंत आलात. काही साधी गोष्ट नाही. मग आपल्याला ग्रामीण भागामध्ये कुठले कॅमेऱ्याचं नॉलेज नसतं, काही एडिटिंगचं नसतं. हे सगळं कॅमेरा एडिटिंग वगैरे कोणी तुम्हाला शिकवलं की स्वतः तुम्ही शिकला? नाही सर, मी स्वतः शिकलो. म्हणजे त्या थोडेफार व्हिडिओ मी समजा बघायचे YouTubeवर बघून हा बाबा एडिट कसं काय करायचं आहे. हा. त्याच्यानंतर मग थोडं एकदा शिकता शिकलो. मग नंतर स्वतःच करावं लागलो. आता सगळं स्वतः कर. स्वतःच करतो मी. आता तुमच्याकडं iPhone पण आहे. iPhone पण आहे. तर तुमच्यासारखे जे काही रील स्टार आहेत, जे काही आपले हा पॉडकास्ट बघत असतील, त्यांचे फॅन्स असतील, फॉलोअर्स असतील, तर त्यांना तुम्हाला काही आव्हान वगैरे काही त्यांना काही सांगायचं की आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून? सर, त्यांना एकच सांगायचं आहे की बाबा तुम्ही समजा रील्स करत असाल तर तुम्ही तुमच्या मेहनतीवर फोकस करा. तुम्ही इतर म्हणजे कोणाला घाबरू नका, की आपण आपल्या मेहनतीवर फक्त फोकस करा की तुम्ही नक्की एक दिवस फेमस होणार. कोण काय आपल्यावरती टीका करतंय, टिप्पणी करतं, कोण आपल्याला काय म्हणतंय याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्याला फोकस केलं तर यश, सक्सेस आपल्याला 100% नक्की मिळू क्षेत्रामध्ये मिळणार आहे. आणि मला वाटतं खूप मोठं याच्यामध्ये देखील करिअर होऊ शकतं जर योग्य पद्धतीने केलंय, प्रॉपर नॉलेज घेतलं. नॉलेज तर रील देखील मनोरंजन म्हणून याच्याकडे न बघता याच्यामध्ये देखील तुमचं मोठं करिअर होऊ शकतं. लाखो लोकांचं झालेलं आहे. तर तुमच्यात जिद्दी असेल तर मला वाटतं MPSC UPSC याच्यात नक्कीच कमी स्पर्धा आहे आणि प्रत्येकजण करू शकतो. ज्याच्यामध्ये काही कला असेल, गुण असेल तर हो, त्याला आपल्या अंगातली जी ही असते ते लाखो मोफत व्यासपीठ देखील आपल्या समोर उपलब्ध झालेलं आहे. तर त्याचा चांगला तुम्ही उपयोग करू शकता. फक्त त्यांनी चांगल्या मार्गाला जायला पाहिजे. नाहीतर इतर समजा व्हिडिओ करताना व्यवस्थित म्हणजे लोकांना पण लोकांचं मन दुखलं नाही पाहिजे. कोणाच्या भावना दुखणार आहे कोणाला दुखलायची देखील आपण काळजी घेतली पाहिजे ना. बिलकुल. तर मित्रांनो, हा होता किरणचा सगळा प्रवास. आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. किरणचा खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी चांगली गेम घेतलेली आहे आता नवीन याच्यामध्ये, आणि अशीच सक्सेस त्यांना येणाऱ्या काळामध्ये मिळत राहू यासाठी त्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. किरण, तुम्ही या ठिकाणी आलात आणि सगळे तुमची टीम, तुम्ही ते काही आमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले, एवढं मन मोकळेपणाने सगळे बोललात, तर म्हणजे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर आपला हा पॉडकास्ट बघत असाल, पहिल्यांदाच बघत असाल, तर आपल्याला विनंती असेल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. समोर बेल आयकॉन आहे तिलाही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पॉडकास्टचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. बाकी हा पॉडकास्ट किरणचा प्रवास आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंटमध्ये आपण नक्की कळवा. आणि येणारा पॉडकास्ट आपल्याला कोणासोबत बघायला आवडेल याच्या देखील आपण सूचना तुम्ही आम्हाला देऊ शकता, जेणेकरून येणाऱ्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांना इन्व्हाइट करण्यास प्रयत्न करू. आज या ठिकाणी इथेच थांबतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.